विठ्ठल 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 हरि ओम। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिक्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती ती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परम पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद। आज पौर्णिमेचा दिवस आहे। पौर्णिमेच्या दिवसाला सांप्रदायिक महत्त्व अतिशय असतं। चंद्र आणि मन यांचा अतूट अशा प्रकारचा संबंध असल्याची ग्वाही जाणत्यांनी आणि अधिकारी पुरुषांनी दिलेली आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा करो मद पौर्णिमा स्फूर्तीची असं म्हटलेलं आहे। तेव्हा आजच्या या दिवशी आपण सद्गुरुनाथ महाराजांचं स्मरण करत आहोत। ही माझ्या दृष्टीनं माझ्या उत्कट भाग्याची जशी गोष्ट आहे तसंच आपणाला हे ऐकायला मिळत आहे ही आपल्याही परमभाग्याची गोष्ट आहे। भगवान नरसिंह सरस्वती वाराणसीमध्ये असताना थोडंसं पुढं मागं होतंय, काल थोडा वेगळा विषय होता, पण तरी सुद्धा विषयानुबंध व्यवस्थित प्रगट करूया आपण। त्या दृष्टीनं त्या वाराणसीमध्ये ज्या घटना घडत होत्या आध्यात्मिक क्षेत्राच्या दृष्टीनं, त्याचबरोबर जीवांच्या उत्कीलनाच्या दृष्टीनं आणि भगवंताचा अनुनय कसा करावा हे आपण शिकण्याच्या दृष्टीनं याचा विचार जर करावयाचा म्हटलं तर आपणाला असं आढळून येईल की स्वामी महाराज आत्मावस्थेमध्ये असताना काही संन्याशांची दृष्टी त्यांच्याकडं जात असे। ज्या वेळा अशा महनीय विभूतीच्याकडे दृष्टी जाते तेव्हा एक वेगळी अंतरसृष्टी कार्य करत असते, हे आपण लक्षात ठेवावं। चर्मचक्षुना ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी वरवरच्या असतात, पण जेव्हा भगवंताच्या भगवान नरसिंह सरस्वतींच्या तपोमंडलामध्ये हे संन्यासी वावरायला लागले तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याला असं वाटायला लागलं की याच्या ठिकाणी सद्गुरुत्व हे सिद्धच आहे, याला सद्गुरू म्हणायला काहीच हरकत नाही, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विक्षेप घेण्यामध्ये अर्थ नाही। त्या संन्याशांमध्ये एक वृद्ध संन्यासी होते।
त्यांना वृद्धत्व आलेलं होतं ते केवळ देहाचं वृद्धत्व नव्हतं, तर ते तपोवृद्धही होते. तप ज्यावेळी संपन्न होतं तेव्हा त्या तपातून ज्ञानाचा जो एक वेगळा आविष्कार अंतःकरणामध्ये सिद्ध झालेला असतो, त्या आविष्कारानं एक प्रकारची त्या देहाच्या अंतरात्म्यातनं त्याला दृष्टी मिळालेली असते आणि त्या दृष्टीनं त्यांनी भगवान नरसिंह सरस्वतींच्याकडं पाहिल्याबरोबर त्यांना असं वाटलं की यांना गुरु करून घ्यायला काही हरकत नाही. यांचं वय तर मोठं, महाराज तर लहान, पण असं म्हणतात यस्य देवे यथा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्यैति कथितायर्थाः प्रकाशन्ते महात्मना. ज्याची जशी भक्ती असेल, देवावर जशी भक्ती असेल, तसेच सद्गुरूंच्यावर जर भक्ती असेल तर त्यांनाच आत्म्याच्या या महान गोष्टी गम्य होत असतात, त्यांनाच कळतात. कळणं याचा अर्थ ती गोष्ट केवळ बुद्धीत घोषणं असा नाही किंवा तिच्यावर विचार करता येणं असं नाही, तर कळणं याचा अर्थ असा आहे एकदम तृप्ती जाणवली जाते तिथं, याला म्हणतात कळणं. आपाद मस्तक प्राण्याला शुद्धीचा प्रत्यय येतो, त्यालाच आत्मशुद्धी असं म्हणतात. त्या उत्कृष्ट तपोमंडल असलेल्या बटूकडे पाहिल्यावर वृद्ध कृष्ण सरस्वतींना असं वाटलं की यांना आपण सद्गुरू करून घ्यावं. का सद्गुरू करून घ्यावं? तर यांच्या माध्यमातनं वेदांत बीज जे आहे ते विश्वामध्ये अतिशय सुंदर रीतीनं आकार घेईल आणि फुलेल. आद्य शंकराचार्यांनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य हे उत्तम रीतीनं पुढे चालवते. कारण सत्पुरुषांचे देह, सिद्ध पुरुषांचे देह, अवतारी पुरुषांचे देह हे कार्यैक परतंत्र असतात. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की काही झालं तरी आपण यांना प्रार्थना करायची. विनंती आणि प्रार्थना याच्यामध्ये फरक असतो. विनंतीचं अधिष्ठान विचार हा असतो आणि प्रार्थनेचं अधिष्ठान हृदय आणि विचार अशी दोन अधिष्ठानं त्याची असतात. या दोहोंचं मिलन तिथं झालं तर ती प्रार्थना होते. म्हणून सद्गुरू महाराजांच्याकडं हे वृद्ध गृहस्थ गेले. त्यांचं नाव कृष्ण सरस्वती. आणि या कृष्ण सरस्वतींचं त्या ठिकाणी कसं वास्तव्य होतं किंवा त्यांच्याविषयी लोकांना काय वाटत होतं, कारण एखादी व्यक्ती एखाद्या महनीय विभूतीकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा काही गुणांचा काही गुण हे सुंदर रीतीनं कार्यरत असलेच पाहिजेत. त्याला भला हा शब्द वापरलेला आहे. वृद्ध कृष्ण सरस्वती यतिवरा सर्वांसी मानी भला त्या ते वंदुनी बोलती निज गुजा संन्यास देणे मला. आधी कृष्ण सरस्वतीने महाराजांना वंदन केलं, नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांनी आपलं मनोगत सांगितलं. मनोगत सांगायलाच पाहिजे होतं असं नाही, कारण विश्वमनाशी ज्याचं सामरस्य साधलेलं आहे तिथं काही सांगायची गरज नसते. पण लौकिकातला व्यवहार हा अपुरा राहू नये म्हणून ही प्रक्रिया भगवंतांनी घडवून आणली. आणि मग त्यांनी नमन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की संन्यास मार्ग जो आहे या मार्गाचं अधिष्ठान कली प्राबल्यामुळं थोडंसं हललेलं आहे आणि मनुष्य मात्राचं नव्हे तर जीव मात्राचं कल्याण हे या मार्गाच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यासाठी म्हणून आपण या मार्गाचं पृथ्वीवर प्रवर्तन करावं अशी विनंती त्यांनी महाराजांना केली. कुणाला?
तर या बाळ नरहरीला. आपण लक्षात घ्या की सद्गुरुनाथ महाराजांचा वेश सुद्धा काय बटुवेश होता त्यावेळी, कारण मुंज झाल्यावर काशीला गेलेली होती. लहान होतं वय, लहान वय होतं, वाणी अतिशय मृदू होती, डोळे तेजस्वी होते आणि डोळे दोन्ही डोळ्यांनी जर बघत असले तरी तिसरा प्रज्ञाचक्षुसुद्धा त्यांचा कार्यरत होता. आणि इतकंच नव्हे तर तुम्हाला सांगतो की त्यांच्या नजरेकडे बघितल्यावर असं वाटत असे की जणू काही आकाशामध्ये कोट्यावधी शीतलचंद्र निर्माण झालेले आहेत आणि त्यांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश आपणावर पडतो, अशी सुंदर नजर होती. आणि त्याचबरोबर सूर्यासारखं चैतन्य सूर्याचं जे तेज असतं ते तेजही त्या नजरेत जाणवत होतं. आपण म्हणाल की हे गुरुचरित्रात कुठं लिहिलेलं आहे? काही गोष्टी या लिहिलेल्या असाव्याच लागतात असं नाही. तर धर्मशास्त्राचे जे महनीय सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांनी जी वर्णनं केलेली आहेत भारत भागवत वगैरे मध्ये, रामायणामध्ये किंवा आपल्या वेदातल्या काही ऋचांमध्ये जी वर्णनं आहेत त्यातनं आपणाला असं कळून चुकतं की वेगवेगळ्या प्रकारचे तेजोमय अशा भूमिका आपण सिद्ध पुरुषांच्या देहामध्ये अनुभवू शकतो. प्रत्यक्ष लिहायला पाहिजे असं नाही. अचिंत्या खलु ये भावाः न ताम तर्केण साधयेत. ज्याच्यावर चिंतन करता येत नाही, चिंतनाच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या बाबतीत आपण तर्क वितर्क कधीही करू नयेत. एखाद्याचं वर्णन जर यथोचित रीतीनं करायचं असेल तर त्यासाठी उत्स्फूर्तपणे त्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि त्याचा मोठेपणा लक्षात आला की ते आपोआपच प्रगट होतात. त्यासाठी म्हणून प्रातिभाशक्तीचा उदय अंतःकरणामध्ये होत असतो. तेव्हा वृद्ध कृष्ण सरस्वतींनी नमन करून जेव्हा महाराजांच्या पुढे सांगितलं लोकोद्धारासाठी म्हणून आपण संन्यास ग्रहण करा, संन्यास ग्रहण करा म्हटल्याबरोबर आपल्या बाल हाताने त्या दंडाला सहज स्पर्श करत सद्गुरुनाथ महाराज त्यांच्याकडे बघून असे गोड हसले असावे. मला आत्ता दिसतायत तिथं, तुम्हाला दिसतायत का कुणाला ठोक, पण मला दिसतायत. तुम्हाला सांगतो असे गोड हसले असले पाहिजे. ते म्हणले ही भूमिका कशासाठी? आणि सहजासहजी त्यांचा संवाद चाललेला आहे आणि हा संवाद चालू असताना कृष्ण सरस्वतींनी विनंती अशासाठी केली की भूमंडलामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं धर्मसंतुलन व्हावं यासाठी म्हणून आम्ही आपणाला ही विनंती करत आहोत. वृद्ध कृष्ण सरस्वती यतिवरा सर्वांसी मानी भला त्या ते वंदुनी बोलती निज गुजा संन्यास देणे मला. आणि मग मात्र महाराजांनी काय सांगितलं? ठीक आहे, संन्यास देणे मला असं सांगितलं, द्यायला काही हरकत नाही संन्यास. पण पुन्हा काही लोकांच्या अंतःकरणातल्या विक्षेप शक्ती तिथे जागृत झाल्या. काही लोकांना वाटायला लागलं जर हे स्वतः जगद्गुरु आहेत, पूर्णावतारी आहेत, तर यांना पुन्हा संन्यास आपल्या गुरु कशाला पाहिजे? बरं का, त्यांनी गुरु कशासाठी करून घ्यायचा? तर त्या ठिकाणी उत्तर असं दिलंय, कार सांगतात की राम सुद्धा पूर्णावतारीच होते, पण रामचंद्र कसे होते तर एक वचनी एक बाणी एक पत्नी रामते, लक्षवेदी शब्दवेदी वीर धनुर्धारी रामते. इतकंच नव्हे तर प्रजेचा अनुनय करणारा तो राजा होता. प्रजेचा अनुनय म्हणजे प्रजेच्या देहाचा तर देह तर त्यांनी सुंदर रीतीनं त्याला संरक्षण दिलेलंच आहे, पण त्याचबरोबर प्रत्येकाच्या आत्म्याशी रममाण होणारा तो आत्मारामी होता. त्या रामाने सुद्धा
पृथ्वीवर गुरु परंपरा चालत राहावी अबाधितपणे म्हणून वशिष्ठांना गुरु केलं. भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुष होते, पूर्णावतार होते. इतकंच नव्हे तर भगवंतांच्या बाबतीत बोलत असताना असं म्हटलं जातं, कृष्णम वंदे जगद्गुरू. आत्मकल्याणकारी वस्तू होती ती. मग त्यांना सुद्धा असं म्हटलेलं आहे, त्यांनी काय केलं तर संदीपनींना गुरु केलं. आणि आमच्या महाराजांनी, वाडीच्या महाराजांनी, गाणगापूरच्या महाराजांनी, औदुंबरच्या महाराजांनी आणि सगळ्या विश्वावर ज्यांची सत्ता आहे त्या दत्ताच्या पूर्णावतारी श्री भगवान नरसिंह सरस्वती आपल्या या नरहरीनं काय केलं तर त्या वृद्ध कृष्ण सरस्वतींना सांगितलं, ठीक आहे आपण माझे गुरु. हा गुरु त्या ठिकाणी ते झाले आणि संन्यास त्यांना दिला. संन्यास मार्गातले वृद्ध कृष्ण सरस्वती हे त्यांचे गुरु. आणि त्यांची गुरु परंपरा जी आहे ती शृंगेरीच्या मठाची जी परंपरा आहे त्या परंपरेशी निगडीत आहे. हा संन्यास कृष्ण सरस्वतींच्याकडनं घेतल्यानंतर मग मात्र सद्गुरूंना असं वाटायला लागले, संन्यासाचे सुद्धा पुष्कळ प्रकार आहेत, त्याचं विवरण काय आपण इथं करणार नाही. बहुदक नावाचा संन्यास असतो, कुटीचक नावाचा संन्यास आहे, संन्यासामध्ये हंस नावाची एक स्थिती आहे, परमहंस स्थिती आहे. हे वेगवेगळे मार्ग आहेत. पण तरीसुद्धा हा संन्यास ग्रहण केल्यानंतर स्वामी महाराजांनी काय केलं तर पुनश्च भारतभूमीला पुनीत करण्यासाठी म्हणून बद्री केदारकडे प्रयाण केलं. बद्री केदार हे शिवाचं स्थान आणि आपल्या इथं जी 12 ज्योतिर्लिंग आहेत या ज्योतिर्लिंगांचा जर अभ्यास केला तर आपणाला असं आढळून येतं की ही जी आपल्या इथं सगळी स्थानं आहेत ही सगळी स्थानं हे निसर्गाच्या वृत्तींचं संतुलन करत असतात. आणि त्यामुळं इतपत तरी जग आहे आता. म्हणून भारतभूमीला आत्मवैभवाची भूमी असं म्हटलं जातं. तेव्हा इकडं महाराजांनी पुन्हा यात्रा सुरू केली. यात्रेच्या मागे सुद्धा अनेक हेतू असतात. जेव्हा सिद्ध पुरुष यात्रा करतात तेव्हा यात्रेच्या ज्या ठिकाणी ते जात असतात, ज्या देवस्थानाला भेट देत असतात त्या दैवतांचा जो अंश आहे तिथला किंवा जी दैवतं आहेत त्यांच्यामध्ये ते आपल्या आत्मशक्तीचं पुन्हा संचरण करून पुन्हा तिथलं वैभव वाढवतात. सामान्य माणसं यात्रेला जातात तेव्हा काय करतात तर आपले संकल्प आणि विकल्प दग्ध व्हावेत आणि आपला जो आत्मा आहे याची जाणीव अधिक दृढ व्हावी परमेश्वराच्या माध्यमातून म्हणून यात्रा चालू असते. आणि विविध वृत्तीतनं जे यात्रा करणारे असतात ते आपल्या वृत्तीचा परिपोष होऊन आपणाला यशापयश मिळत राहावं यासाठी म्हणून यात्रा असते. अशा प्रकारे हे झाल्यानंतर सद्गुरुनाथ महाराज गेले बद्री केदार. तिथनं पुन्हा मेरूला त्यांनी सव्य घातलं. मेरू सव्य करो निया मनगती. अतिशय सुरेख रीतीनं आणि आपल्या स्वेच्छेनं त्यांनी मेरू पर्वताला सव्य घातलं आणि आपली यात्रा सुरू ठेवली. ही यात्रा करत असताना एकंदर धर्मग्लानी जी आहे या धर्मग्लानी कशा प्रकारे झालेली आहे हे त्यांच्या लक्षात. त्यांना असं वाटायला लागलं की जी सत्ता कार्यरत आहे आपल्या देशामध्ये त्या सत्तेमुळं माणसांच्या प्रवृत्तीमध्ये सुद्धा एक प्रकारचा बदल घडून आलेला आहे. तेव्हा या सर्वातनं माणसाला अंतर्मुख करणं आवश्यक आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांचं आत्मसंतुलन राखणं जरुरीचा भाग आहे. नाहीतर सगळीकडं धर्मनैराश्य त्या ठिकाणी होतं. आणि मग काय झालं त्यांनी यात्रा कारंजनगराला आपल्या आईला वचन दिलेलं होतं. सगळा भाग मी घेत नाही, जरुरी पुरताच घेतो.
आईला वचन दिलेलं होतं की तुला भेटायला 30 वर्षांनी कारंज नगराला गेले, पण तत्पूर्वी नाशकामध्ये गोदातटी महाराज गेलेले आहेत. तिथं त्यांना माधव सरस्वती एकंदर 7 शिष्य त्यांना भेटलेले होते. हा माधव जेव्हा भेटला तेव्हा त्याला म्हणले, मार्गंच विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शेते. अरे म्हणले, तुम्ही थकता. हा जो मार्ग आहे, या मार्गाचं अधिष्ठान शोधत असताना तुम्हाला थकवा येतो, नीट सापडत नाही. तर खरोखरच आत्म्याचा अभ्युदयकारी मार्ग कोणता आहे तो तुला दाखव. त्या माधवावर महाराजांची फार प्रीती होती. त्याला तो मार्ग त्याने सांगितला. नंतर वासर ब्रह्मेश्वरला आले. वासर ब्रह्मेश्वरला एक घटना अशी घडली की स्नान करायला गेले तर तिथं एक उदरव्यथेचा ब्राह्मण होता, जीव द्यायला निघालेला होता. म्हटलं काय करायचं, अन्नच खायला मिळत नाही आणि शरीराला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. तर आपल्याला अन्न मिळत नाही, पचत नाही आणि व्यथा होते, तेव्हा करायचं काय, जगून म्हणून जीव द्यायला लागला. तेव्हा सद्गुरूंनी त्याला बोलवलं. बोलवा म्हणली, शिष्यानं सांगितलं बोलवायला. त्याला बोलवून आणा म्हणले, काय होतंय बघूया. विचारलं का. म्हणला, मी काहीतरी पाप केलेला असेल गेल्या जन्मी, अनेकांचा घात केला असेल, अनेकांना नाना प्रकारे सतावलं असेल, त्यामुळं माझ्या देहाला हे कष्ट होतात. तेव्हा असा हा दुःख जर्जर अशा प्रकारचा जो देह आहे तो संपवून टाकतो म्हटल्यावर सद्गुरुनाथ महाराजांनी त्याच्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं. त्याच वेळी तो बरा झालेला होता. त्यांनी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्याच वेळी तो बरा झालेला होता. पण सिद्ध पुरुष सुद्धा आपणाला सांगतो की लौकिकाच्या पलीकडं आपण आहोत ही जाणीव सहज रीतीनं देत नाही. त्यांनी काय केलं, त्या गावाचा अधिकारी एक होता, ग्रामाधिकारी. त्याचं नाव सायनदेव होतं, सायनदेव साक्षी. त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की याला जेवायला घाल, निश्चित बरा होईल हा. पण तो ग्रामाधिकारी होता ना, अतिशय हुशार होता. तो म्हणला, अहो अन्न जर ज्यांनी खाल्लं तर याचा प्राणच जाईल. महाराज म्हणले, मी सांगतो, घाल त्याला खायला. अपूपादी माशान्न क्षीर मिश्रित परमान्न असं वर्णन त्या ठिकाणी आहे. त्यांनी सांगितलं, सुंदर अशा प्रकारची पक्वान्न घाल, त्यानंतर क्षीर मिश्रित परमान्न, सुंदर दुग्ध मिश्रित अशा प्रकारची पक्वान्न कर आणि घाल जेवायला. सायनदेव मनातनं थोडासा भ्याला. त्यांनी सद्गुरूंना विनंती केली, काय हरकत नाही, आपली आज्ञा आहे, मी त्याला जेवायला घालतो, पण कृपा करून आपण जर जेवायला आलात, भिक्षेसाठी आलात, कारण भिक्षा हा शब्द वापरतो, तर फार बरं होईल. सद्गुरूंनी सांगितलं, मी येतो, काय हरकत नाही. समस्त शिष्यां त्याच्या घरी भिक्षेला गेले. त्यावेळी मात्र फार सुंदर गुरुचरित्रकारांनी त्यांचं वर्णन, रांगोळ्या कशा काढलेल्या होत्या, भिक्षा कशी वाढली गेली आणि आपल्या पंक्तीला महाराजांनी त्याला कसा बसवला आणि त्याची व्यथा कशी गेली, हे वर्णन फार सुंदर रीतीने केलं. आणि त्याच वेळी वासर ब्रह्मेश्वरामध्ये एक घटना अन्यायाची राजकारणाच्या दृष्टीने घडत असे. ते म्हणजे तिथला जो ग्रामाधिकारी, आपला तिथला जो बादशाह होता, तो यमन बादशाह काय करत असे, दरवर्षी एका ब्राह्मणाला मारत असे. गुरुचरित्रामध्ये वर्णन नाही. आणि ब्राह्मणाला मारायचं, त्याचा वध करायचा असं त्याचं ठरलेलं असं. या खेपेला सायनदेवाची पाळी आलेली होती आणि सायनदेवाकडे तर महाराज सद्गुरुनाथ महाराज गेलेले होते. तेव्हा सायनदेवानी सद्गुरूंना नमस्कार केला. आपणाला सांगतो,
देवाकडं, सद्गुरूंच्याकडं, थोरा मोठ्यांच्याकडं मागणं मागताना सुद्धा त्या मागण्यामध्ये जर भाव असेल, जर सत्व असेल, तर ते मागणं जगाच्या दृष्टीनं उपकारक होतं. गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी म्हणून मानला जातो. तेव्हा सायनदेवाकडं बघितलं महाराजांनी, अतिशय नम्र झालेला होता, सद्गुरूंच्या चरणी लीन झाला, पायावर मस्तक ठेवलं आणि त्यांना विनंती केली. काय विनंती केली? माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती. विनंती सुद्धा अशी असावी की ज्या विनंतीमधनं कुठली गोष्ट सुटू नये. सायनदेवांनी मागताना असं मागितलं की मी तर आता तुमचा भक्त झालेलोच आहे, पण त्याबरोबर माझी जी पुढची प्रजा असेल, माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, त्या प्रजेलाही भक्ती द्या, या जगातलं सुख मला द्या आणि त्याचबरोबर परलोकातही माझे कल्याण करा. असा सुंदर वर सायनदेवानं मागितला आणि पुढं काय झालं ते आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. हरिः ओम.